नमस्कार मंडळी, कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी रत्नागिरीमध्ये आले आहे. रत्नागिरी आले म्हणजे मी अशी शॉपिंग करायला आले. आणि रत्नागिरी शॉपिंग म्हणजे तर काय, ॲब्रोज वाडीत लग्न आहे म्हणून ते करायचं आहे. आणि अशीच काय नाही, थोडीफार शॉपिंग करायची आहे. मग तुम्ही पण असंच माझ्या ब्लॉगमध्ये राहा. मग चला रत्नागिरी फिरूया, चलो. आमची रत्नागिरी जायला बस म्हणजे ना 8ची आहे एकच, आणि दुपारची 1:30ची आहे, आणि संध्याकाळची 7:30ची आहे. तर सकाळच्या 8ची बसनं बरोबर 9:10ला गेली आणि पोचलो तिथे स्टँडला. स्टँडवरून मग मला सोहममध्ये साडी शॉपिंगला खरं म्हणजे जायचं होतं. त्यासाठी मी रत्नागिरीत आज आलेलो. तर सोहममध्ये जाण्यासाठी ना स्टँडच्या बाहेर आलं की सरळ चालत जायचं. सरळ चालत आल्यानंतर ना राम मंदिर आहे रत्नागिरीचं मोठं. त्याच्या आतमध्ये जो रोड जातो तिथून सरळ चालत जायचं. क्रॉसिंग गेल्यानंतर ना सरळ म्हणजे उजव्या हाताला राम मंदिर आहे. तिथूनच हा सरळ रस्ता जातो. तसंच एकदम सरळ चालत जायचं. रत्नागिरीत ना सकाळ सकाळात मस्त साफसफाई सुरू होती. तेवढीच धूळ होती, लय बेकार धुला रत्नागिरी. ATM सरळ चालत आल्यानंतर ना जनता बँकच्या बाजूला सोहम शॉप आहे. म्हणजे जरी तुम्हाला समजलं नसेल ना, त्याच्या अपोजिट जय भारत हे शॉप आहे. त्याच्या समोरच सोहम हे शॉप आहे. पण ते मी लवकर आल्यामुळे ना, मी आली 9:10ला, सगळी शॉप बंद होती. यार आता मग मी जरा बसण्यासाठी राधाकृष्ण मंदिरात गेले. जुनं राधाकृष्ण मंदिर आहे ना, तिथे बसायला गेली. राधाकृष्णाचं दर्शन घेतलं. आणि मग तिथे ना राधाकृष्ण आहे, दत्तगुरूंचं मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, आणि विष्णुदेवांचं वाहन गरुड यांची मूर्ती आहे. तिथे गेल्यावर ना सकाळ सकाळात खूप मस्त वाटतं, शांतता. मी तिथे लवकर गेले ना तर त्याच मंदिरात थांबते, नाहीतर मग राम मंदिर आहे ना तिथे थांबते. पण मी आज सोहम शॉप बघायला आली, ओपन आहे का लवकर, पण नव्हतं म्हणून मी राधाकृष्ण मंदिरामध्ये बसली. मग सकाळ सकाळ काहीतरी नाश्ता करावा म्हणून मी भिडे हॉटेलमध्ये जात होती. मी आता काहीतरी खायला जाते भिडे हॉटेलमध्ये. ते उपवासाचं काय नाही खायला, दुसऱ्या हॉटेलमध्ये बघायला पाहिजे. जोपर्यंत पार्लर ओपन होत नाही तोपर्यंत मेसेज करायचं, चट्टरपटर घरची कामं, काय टिकल्या घ्यायच्या आहे, असे काहीतरी छोटं कामं करून घेते पूर्ण. जोपर्यंत पार्लर ओपन होत नाही, 10:30 वाजेपर्यंत शाळेत ओपन होईल तेव्हा जाईल. मग एक डबी तिकडे घेतले 10वाले. काय काय शॉपिंग करून आले आता मी, काय शॉपिंग करून आले, टॅमॅटो भाजी आणि दुकानाचा किराणा घेऊन आले. 1/2 किलो आणि 1 किलो एवढी. हे रत्नागिरीचं हनुमान मंदिर मोठं, आणि हनुमान जयंतीचा मोठं असतो ना, इथेच होतं. प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे हे रत्नागिरीचं मोठं मंदिर. आत्ता मी पार्लरमध्ये जाते, आणि आता ते ओपन झालं असतं. मी रत्नागिरीमध्ये ना एकच पार्लरमध्ये जाते, स्पर्शमध्ये. तिथेच मी सगळं ॲब्रो हेअरकट वगैरे करते. हे स्पर्श ब्युटी पार्लर जिथे मी येते. आणि आतमध्ये गेल्यावरती ना एकच मुलगी होती, आणि ऑलरेडी ती एक कस्टमर होतं. मग मी तिथे वेट करत बसलेली. आत्ता ॲब्रो करून मी आली बाहेर. आणि मी ॲब्रो जास्त बारीक करत नाही, ब्रॉडर ठेवते आणि पॉईंट ठेवतच नाही. कसं आहे, मस्त आहे ना. फायनली 11 वाजेपर्यंत दुकान ओपन झालं, आणि मी साडी खरेदी करायला गेली. आणि तुम्हाला सांगते, इथे साड्यांना खूप भारी भेटतात, आणि रेट पण खूप चांगले लावतात. इथे साड्यांच्या व्हरायटीज पण खूप आहे, आणि तिथला स्टाफ पण खूप चांगला आहे. आणि समजून सांगतो मेन म्हणजे. मग मी एक साडी चॉईस केली, बिल पे केलं, आणि मग तिथून निघाली. आणि बाकी काही साड्या मस्तच होत्या. आणि मग मला ना दुकानात आमच्याकडे सनसिल्क शॅम्पू नव्हता, तर मला तो घ्यायचा होता. मग मी मेडिकलमध्ये गेले आणि 20 सनसिल्क शॅम्पू घेतला. आणि मग तिथून मग डायरेक्ट मी स्टँडला निघाले. स्टँडला आल्यानंतर बापरे किती वेळ, 2 तास माझे गेले, पण बस लागली नव्हती. किती वाजता, 2:30 वाजता बस लागली. नुसता टाईमपास. खूप वैताग आला मला, खूप बसून.
1:30ची बस 2:45ला लागली आणि मी 4 वाजता घरी आले वैतागून. मग चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करा.